पुण्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या सभांचं आयोजन। आदित्य ठाकरे 20 डिसेंबरला 2 सभा घेणार आहेत। पुण्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा पंचनामा या टॅगलाईन खाली सभा घेणार अशी माहिती। मुंबईमध्ये बॅनरबाजी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा। जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार? मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नका, बॅनरवर उल्लेख। ठाकरे सेनेच्या महिला शहर अध्यक्ष रुपाली आल्हाट अजितदादांच्या राष्ट्रवादीत। भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधवांचा देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का। सीमा सावळेंचा अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी माकपकडनं नवीन फॉर्म्युला। महापौरपदासाठी 5 वर्षात 5 महापौर देण्याची माकपची मागणी। 5 वर्षात एकदा तरी माकपला महापौरपद मिळेल अशी अपेक्षा। नरसय्या आडाम यांची प्रतिक्रिया। सांगली महापालिकेमधील 12 माजी नगरसेवक दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर। माजी नगरसेवकांनी अजित पवारांची पुण्यात भेट घेतली। भाजप, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादी जनसुराज्य शक्ती पक्षाला धक्का बसण्याची शक्यता। कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। जिल्हा प्रचार प्रमुख सचिन पोटेंची पक्षाला सोडचिठ्ठी। सचिन पोटे शिवसेनेमध्ये जाणार असल्याची चर्चा। 2 दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। पुण्याच्या येरोडा तुरुंगातून शीतल तेजवानीचा बावधन पोलिसांनी ताबा घेतला। शीतल तेजवानी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये होती। गेवराईमधील माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या स्वीय सहाय्यकावरील हल्ला प्रकरण। आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू त्रिंबक पवार यांच्यासह 5 आरोपींना अटक। नगर परिषद निवडणुकीच्या वेळी अमृत डावखर यांच्यावर हल्ला झाला होता। दाऊदचा निकटवर्तीय कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरला मीरा भाईंदर वसई विरार क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलं। प्रोडक्शन वॉरंटवर सुभाष ठाकूरला ताब्यात घेण्यात आले। बिल्डर चव्हाण हत्याकांड प्रकरणामध्ये ठाकूर मुख्य आरोपी आहे आणि तुरुंगातूनच त्याने हत्येची योजना आखल्याचा आरोप आहे। संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, धनंजय देशमुखांची मागणी। आरोपींचे समर्थक एसआयटी सीआयडी चॅलेंज करत आहेत। देशमुख कुटुंबाला भयभीत करण्याचा आरोपींचा प्रयत्न। धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। त्रिभाषा धोरणासाठी नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीला 1 महिन्याची मुदतवाढ। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा निर्णय। मुंबई पालिका निवडणुकीत भाषेचा मुद्दा वादग्रस्त ठरू नये यासाठी निर्णय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या 17 वर्षांपासून रखडलेलं। महामार्गावर अनेक ठिकाणी कामं अपूर्ण अवस्थेत। वाहतुकीला त्यामुळे अडथळा। वाहन चालकांना मनस्ताप। शासनाने लवकरात लवकर महामार्गाचं काम पूर्ण करावं अशी मागणी। नायलॉन मांजाच्या विरोधात येवला शहर पोलीस ऍक्शन मोडवर। पोलिसांकडनं बॅनर लावत नायलॉन मांजाच्या विरोधात जनजागृती। तसंच बंदी असलेला नायलॉन मांजा वापराल तर थेट पालकांवर कारवाई होणार। बॅनरमधून पोलिसांचा नागरिकांना इशारा। कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार नाही ते जवळपास निश्चित। महापालिकेच्या निवडणुका लागल्यामुळे हद्दवाढीचा निर्णय नाही। चंद्रपूरमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलचं 12 तारखेला लोकार्पण। मोहन भागवत मुख्यमंत्री फडणवीस लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार। 280 कोटी रुपये खर्चून 140 खाटांचं रुग्णालय इथे उभारण्यात आलंय। बोरिवली पूर्वेमधील एका इमारतीची बाल्कनी कोसळली। घटनेमध्ये कुणीही जखमी नाही। बोरिवली पूर्वेकडील लक्ष्मी अपार्टमेंटमधील घटना। फायर ब्रिगेड आणि बीएमसीची टीम घटनास्थळी दाखल। अधिकचा तपास सुरू। जळगावच्या भडगावमध्ये 2 चिमुकल्यांचा नाल्यामध्ये बुडून मृत्यू। अंश तहसीलदार आणि मयंक वाघ अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावं। शाळेच्या संरक्षण भिंतीवरून घसरून चिमुकले नाल्यामध्ये पडल्याची माहिती। बीडच्या आष्टीमध्ये खर्चाला पैसे न दिल्यामुळे मुलाकडून बापाला लाकडी दांडक्यानं आणि दगडानं मारहाण। मारहाणीमध्ये आरोपी संतोष मोहन साप्तेच्या विरोधात गुन्हा दाखल।